सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्ष रोहिणी सचिन गुले यांच्या विरोधात 13 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र देत अविश्वास प्रस्ताव दाखल केला। त्यांना या पदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे। त्यामुळे कर्जत नगरपंचायत मध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला। जिल्हाधिकारी यांच्याकडे कर्जत नगरपंचायतीमधील 13 नगरसेवकांनी नगराध्यक्ष रोहिणी सचिन गुले यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला। जामखेड नगर परिषदेत जन्म दाखल्यासाठी लाचेची मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आमदार रोहित पवार यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करीत थेट सत्ताधारी भाजपाला लक्ष केलंय। भ्रष्टाचाराचा खरा शार्क अजूनही मोकाट फिरत आहे असा घणाघात पवार यांनी केला। जन्म दाखला देण्यासाठी 3000 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी नगर परिषदेतील लिपिक आणि मदतनीस यांच्यावर कारवाई केली आहे। मात्र या प्रकरणी आमदार पवार यांनी सोशल मीडियावरून आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नगर परिषदेतील कथित भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली आहे। तुम्ही आमचे पैसे परत कधी देणार असा जाब विचारत आरोपींनी दोघा भावांना शिवीगाळ दमदाटी करत काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील उमरे येथे नुकतीच घडली आहे। या प्रकरणी मारहाणीत फिर्यादीच्या खिशातील 35,000 रुपयांची रोकडी जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला। याबाबत चांगदेव ज्ञानदेव ढोकणे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर केला। अहिलानगर जिल्ह्याचा 92.69% निकाल लागला असून गत वर्षाच्या तुलनेत तो जेमतेम राहिला। जिल्ह्यात यंदाही मुलांपेक्षा मुलींनी सरस कामगिरी करत वर्चस्व कायम ठेवलाय। शिर्डीतील जमीन खरेदी व्यवहारात सावकारीचा इन्कार करणाऱ्या भोंदू अशोक खरातचा बुरखा अखेर पोलिसांनी फाडलाच। व्यवहाराचा बोलणी वेळी उपस्थित 3 साक्षीदार आणि भोंदू खरातला पोलिसांनी समोरासमोर बसवला। त्यावेळी साक्षीदार व भोंदू खरात यांच्यात शाब्दिक फैरी झडल्या। फिर्यादीतील सावकारीच्या उल्लेखावर साक्षीदार ठाम राहिल्याने भोंदू खरातच्या कोटाडेपणाचा बुरखा अखेर या चौकशीत टराटरा फाडला। साधी टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पुढील बातम्या। राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणाचा तपास आता पुणे कनेक्शन पर्यंत पोहोचला आहे। या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या मशीन पुरवणाऱ्या दोघांची नावे निष्पन्न झाली असून त्यातील एक डॉक्टर आहे। दोघेही सध्या पुण्यातील एका अन्य गुन्ह्यात अटकेत असल्याने या प्रकरणातही त्यांना आरोपी करण्यात आलाय। लवकरच श्रीरामपूर पोलीस त्यांना ताब्यात घेणार आहेत। श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी येथे दिवसा घरफोडी करून लाखो रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलाय। आरोपीकडून तब्बल 16,59,260 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। याबाबत नितीन दत्तात्रय जाधव याला ताब्यात घेतला। संशयित आरोपी हा रेकॉर्डवरील असून त्याच्या विरोधात बारामती, इंदापूर, यवत, पंढरपूर तसेच गेवराई पोलीस ठाण्यात घरफोडी व जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानांतर्गत पाथर्डी तालुक्यातील धनगरवाडी येथे अभियानातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी आलेल्या समिती सदस्यांचे ग्रामस्थांनी ठिकठिकाणी रांगोळी काढून आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केलं। गावातील विविध विकास कामांची पाहणी करत समितीचे समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या कार्याचं कौतुक केलं।
मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानात पाथर्डी तालुक्यातील 20 गावांनी सहभाग नोंदवला असून या गावांच्या मूल्यांकनासाठी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील समिती दाखल झाली आहे. ऊस तोडणी मजूर पुरवण्याच्या नावाखाली तब्बल 11 लाख रुपयांचा चुना लावून एका व्यक्तीची आर्थिक फसवणूक झाल्याची मोठी घटना राहुरीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता नेमकं प्रकरण काय ते जाणून घेऊन दिलीप नवनाथ ढोकणे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेवगाव तालुक्यातील स्मशानभूमी परिसरातील हातपंप तब्बल 2 वर्षापासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. विशेषतः अंत्यविधीच्या दुःखद प्रसंगी पाण्यासाठी होणारी धावपळ नागरिकांच्या वेदनेत अधिक भर घालत होती. अनेकदा संबंधितांकडे पाठपुरावा करूनही प्रश्न कायम असल्याचं निदर्शनास आलं. दरम्यान शोभा सुरेश मोहिते यांच्या अंत्यविधी प्रसंगी उपस्थित असलेला युवा सेना जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक साईनाथ आधाटे यांच्या निदर्शनात ही गंभीर बाब आल्याने दुःखाच्या वातावरणात नागरिकांची होत असलेली गैरसोय पाहून त्यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेत संपर्क साधत स्वखर्चाने हातपंप दुरुस्तीचे आदेश दिले. साईनाथ आधाट यांच्या तत्परतेमुळे अवघ्या काही वेळातच बंद पडलेला हातपंप पुन्हा सुरू झाला. हातपंपातून पाणी येताच उपस्थित नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलं. 2 वर्षापासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवकांचे आभार मानले. दुःखाच्या क्षणी माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण होणे ही तितकंच महत्वाचं असतं. आज ती गरज पूर्ण झाली अशी भावना यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. नगरसेवक साईनाथ आधाट यांच्या संवेदनशील भूमिकेची परिसरात सर्वत्र चर्चा होत आहे. साधी टॉप 10 मध्ये इथे संपतो. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.